सुरगाण्यामध्ये प्रवेश करत आहोत. जी गर्दी वाढायला लागली. एक साधारण 11 वाजेपर्यंत भरपूर गर्दी होऊन जाईल इथं. हां माझी वही हो. नमस्कार मित्रांनो, माझ्या बेच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही खास तुमच्यासाठी सफर घडवणार आहोत. आम्ही आता अहमदा पळसण येथून 9:30 वाजलेले आहेत आता सकाळचे, आणि हे आमचं गाव आहे. आणि इथून आम्ही निघालेलो आहोत. खास मोठा देव, कनसरिया गड आणि यहामोगी ह्या आपल्या आदिवासी कुलदैवतांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपल्यालाही दर्शन घडवण्यासाठी आम्ही निघत आहोत. प्रस्थान झालेलं आहे. आता निघालोच एवढ्यात. चला, कंसरा माता की जय. आमच्या पूर्वजांनी अशाच प्रकारचे हाल काढले, परंतु आता आमचं नशीब खूप, आता जवळ 9-10 वर्षापूर्वी हा पूल झाल्यामुळं आमची अडचण दूर झालेली आहे. तुषार, पूर्वीपेक्षा आपल्याला रस्त्याच्या सुविधा आता चांगली मिळाली. हो नाही का? हो. हे आहे पळसण गाव. आता आम्ही परत ह्या पळसण गावामध्ये मध्ये जाऊन राहिलोय. आमचे एक मित्र आहेत, त्यांना पण बरोबर घ्यायचं आहे. त्यांची तयारी झाली की नाही काय अजून बघी असल्यामुळं सर्व प्रोग्राम काय ते. अरुण चाल. इथून ह्या रस्त्याने इकडे पुढे पातळी आहे 2.5 किलोमीटर. पायरपाडा इथून नदीच्या त्या बाजूने 1.5 किलोमीटर, आणि हे पळसण. असं त्याचं आहे, आपण जो पूल क्रॉस केला ना, तीच नदी ही वरच्या भागाला हा रस्ता. हो. आणि त्याचाच फोन होता, आमच्या मित्राचाच फोन होता आता. तर बघा, हे त्यांचं घर आहे. चला, आम्ही आता गेलोय म्हणजे 8-1 दिवस काही. चला येतो. मोबाईल घेतला ना, मोबाईल चार्जर. आता आपण पळसण मधून बाहेर पडतोय. समोर चिंचपाडा ना, आणि इथं आहे जांभीपाडा. उजवीकडे जांभीपाडा आहे, आणि हे मेन आपलं आणि हे मेन पळसण. इथं बुधवारच्या दिवशी आठवडे बाजार भरतोय. भाजीपाला वगैरे स्थानिक ठिकाणचा अतिशय. एक दिवस तो पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवील. आमच्या पळसणचा बाजार कशा प्रकारे भरला जातोय आणि काय काय मिळतं इथं, ते पण आपल्याला पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बाजार भरतो. तसं आमचं पळसण पूर्वीपेक्षा आता बहुतेक डेव्हलप झालेलं आहे. ह्या ठिकाणी बँक वगैरे नाही काही, पण पैशाची देवाणघेवाण बँक मित्र यांच्या मार्फत होते. इथून आपण बाऱ्याकडे जाऊ शकतो. नाशिकला जाण्यासाठी इथून हा रस्ता आहे. बारं ते बघा, नाशिक 90 किलोमीटर आहे. बारी 18, उंबरठाण पाठीमागं 16, आणि वांगण आमच्या आंब्या गावाच्या पाठीमागं 6 किलोमीटर. आणि हा सुरगाण्याकडे जातोय रस्ता. आणि नाशिक पण ह्याही मार्गे आपल्याला नाशिकला जाता येतं. त्याच्यानंतर गुजरातशी कनेक्ट आहे हा रस्ता. गुजरातला पण जाता येतं. त्या ठिकाणी इथं दवाखाना आहे. आमच्या चिरंजीवांचा दवाखाना इथं या ठिकाणी आहे. आणि बिरसा मुंडांचा
इथं पुतळा आम्ही स्थापन केलेला आहे. इथं मेडिकल स्टोअर्स आहे, म्हणजे बहुतेक ज्या जरुरीच्या सुविधा ह्या आमच्या पळसणला उपलब्ध आहे. ह्या परिसरामधचं एक महत्त्वाचं ठिकाण आमचं सुरगाण्यामध्ये बोरगाव, उंबरठाण, पळसण आणि बाऱ्हे ही 4 महत्त्वाची ठिकाणं आहेत. ह्या ठिकाणाहून तालुक्याशी संपर्क किंवा तालुक्याला जायचं असेल तर आपल्याला जाता येतं. ही आश्रमशाळेची पोरं, जिल्हा परिषद शाळेची पोरं आहेत. त्यांच्या गुरुजींची ओळख करून घेत आहे. पहा आपले गुरुजी कुठं आहेत नेमके. हा, आज नेमका बाजार आहे त्याच्यामुळं सगळी वर्दळ आहे. हा, सुरगाण्याचा आज बाजार आहे त्यातल्या त्यात, त्याच्यामुळं आज सुरगाण्यात आपल्याला गर्दी पाहायला भेटेल. उंबरदे गाव आणि या उंबरदे गावामध्ये इथं आल्यावरती नेहमी आपल्याला रस्त्यावरती पाणी दलदल दिसते. आणि मित्रांनो, हे आहे हातरुंडी गाव. एकदम 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या अंतरावर आमचे हे गाव आहे. हातरुंडीचे 2 पाडे आहेत. एक हा पाडा इकडचा आणि दुसरा आहे समोर. या ठिकाणी महामंडळचे हात खरेदी केंद्र आहे. बघू शकताय, लोकांनी आणून ठेवलेलं आहे. आणि इथं कनेक्टिव्हिटीसाठी जिओचा टावर उभारलेला आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जिओची रेंज मिळते. पावसाळ्यामध्ये सगळं हिरवगार असतंय. आता पाऊस संपलेला आहे, त्याच्यामुळे जरा आता पानगळती सुरू झाली. काही दिवसांनी झाडं एकदम मोकळे पाहायला भेटतील. कारण उन्हाळ्यामध्ये संपूर्ण झाडाची पानं गळून जातात आणि ते पानं झाडून आमच्याकडे शेतीसाठी राब भाजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळं आपल्याला गाडी सांभाळूनच चालवायला लागते. बघा, अचानकपणे त्या गाड्या समोर येतात, म्हणून जे या वळणावरती आपल्याला दिसत नाही त्याच्या अगोदर आपण हॉर्न समोर येणाऱ्या वाहनाला आपण सूचित करतो. मुली शाळेत चाललेल्या आहेत. तिथं अलंगून आहे, अलंगून तिथं 12वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, आर्ट आणि सायन्स. मित्रांनो, समोरचं गाव आहे अलंगून. माननीय JP गावित साहेब यांचं हे गाव आणि माजी आमदार आहेत ते. आणि ते गावावरच राहतात, इथंच राहतात. त्यांचं घर आहे आणि त्यांची संस्था आहे इथं ती. आणि त्या संस्थेमध्ये आजूबाजूच्या म्हणजे काही हॉस्टेल्स आहेत. बघू शकताय, ती इमारत शाळेची आहे. त्या ठिकाणी शाळा आहे 12वी पर्यंत आणि हे गाव आहे अलंगून. आणि शाळेसाठी जाण्या इकडनं रस्ता आहे आणि इथून आपल्याला उंबरठाणकडेही जाता येतं. बघा, हे त्यांचं इथं त्यांचंच घर आहे एक जुनं आणि त्यांनी लावलेले बांबू खूप मोठमोठाले बांबू आहेत. बांबू 2 प्रकारचे आहेत, एक काट्यावाला आणि एक बिगर काट्याचा. त्याला आमच्याकडे म्हणतात, जो काट्यावाला आहे तो काष्टी ना, कास्टेल. हा, कास्टेल. आणि जो बिगर काट्याचा आहे तो मानवेल. मानवेल. तर अशा प्रकारचे 2 प्रकारचे बांबू आमच्याकडे आहेत. आणि आज बाजार बघा आमच्याकडचे कसे वाहतूक व्यवस्था अशा प्रकारे चाललेत. तालुक्याच्या ठिकाणी आज बाजार आहे. त्यामुळं बघा, ही गाडी, हे आहे उंबरविहीर. सुरगाण्याजवळच हे गाव आहे. अजून सुरगाणा आपल्याला जवळ 7-8 किलोमीटर असेल इथून. उंबरविहीर छोटंसं गाव आहे.
पण रस्त्यावरच आहे ते. याला तसाच तरी माईक चालवतो. हा तसा लावून द्यायचा, बोलायचं. हा हा हा. हा जामुनमाथा फाटा आहे. त्या ठिकाणी आपली JP गावित आमदार साहेब यांची ही संस्था आहे. 12वी पर्यंत उंबरपाडा, उंबरपाडा शाळा आहे. बघा इमारत, आणि मुलं इथं शाळेत येतात. सुरगाण्याची पण ह्या ठिकाणी येतात. जरा चांगल्या प्रकारची शाळा आहे, त्याच्यामुळं सहजासहजी ॲडमिशन होत नाही. पण तरीही त्यामुळं शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं जरा मुलांचा पण पुढे जाण्याचा कल वाढलेला आहे. एक आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाते. एक आपल्याला डाव्या बाजूला दिसू शकतं, ही पहा. आणि येथील मुलं नवोदय स्कॉलरशिपमध्ये मोठ्या संख्येने, त्या मोतीबाग पूर्वीचा राजा हरिशीलराव पवार राजे होते सुरगाणा संस्थानचे, त्यांचा इथं गादी आहे, राजगादी आहे. काही ठिकाणी आहे, आता झाडं वगैरे वाढलेले, कोणी राहतही नाही आता इथं, पण इथं आहे ते. इथं त्यांची राजगादी होती. आणि आज इथं शुक्रवार हा बाजाराचा दिवस आहे. पहा, धान्य खाजगी व्यापाऱ्यांकडे विकतात. इथं ट्रॅक्टरचे पण दुकानं आहेत, रिपेरिंग आहे, आणि सगळं बिल्डिंग मटेरियल, त्याच्यानंतर पंप, शेतीविषयक उपयोगी साहित्य या ठिकाणी मिळतंय. बघू शकता हे दुकानं. कांद्याचं रोप सुद्धा विकायला आलेलं आहे इथं. पहा, बाजारची गर्दी वाढायला लागली. एक साधारण 11 वाजेपर्यंत भरपूर गर्दी होऊन जाईल इथं. आणि ताजा भाजीपाला मिळतोय. सुरगाण्यामध्ये तयार झालेला, पिकवलेला भाजी, किंवा आजूबाजूला कळवणमध्ये, दिंडोरीमध्ये शेतकरी बांधव बघा, हे इथं भाजीपाला घेऊन येतात. फ्रेश भाजीपाला एकदम. पुढं थांबशील का? उतरून गाडी बघून उतरा. आपल्या ठिकाणी जातात. पुढे गाव हे मध्ये आहे. तुम्हाला काय गावात घेतलं नाही, रस्त्यालाच आपण पुढे जाणार आहोत, त्याच्यामुळं गावात गेलो नाही. आणि ह्या ठिकाणी हॉटेल्स, नाश्त्याची व्यवस्था सगळी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमच्या सुरगाण्याची मिसळ अतिशय प्रसिद्ध. बरोबर तुषार दादा? हो बरोबर. नाशिकला एवढीशी मिसळ भेटते, आणि इथली मिसळ प्रसिद्ध का की क्वांटिटी जास्त असते. आपल्याला मटकी शहरामध्ये एक चमचाभर मिळते, फक्त एक छोटा चमचाभर, 2 चमचे. इथं एक ओगराळा मिळतोय आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे क्वांटिटी खूप असते. आणि त्याच्यामुळं लोक मस्त बाजारला येताना भाकरी बांधून आणायच्या, आणि इथं हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त रसा भरपूर मिळतोय. मनसोक्त रसा आणि भाकरी खाऊन घ्यायची. ग्रामीण रुग्णालय सुरगाणा मोठा परिसर आहे. वरती अजून इमारत बांधकाम चालू आहे. सगळीच व्यवस्था आहे इथं, फक्त माणसं कमी आहेत. तर अशा प्रकारे सुरगाणा संपलेला आहे. आणि हे नूतन हायस्कूल विद्यामंदिर सुरगाणा मालेगाव येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित संचलित एक नूतन विद्या मंदिर सुरगाणा
इथं 10वी सुरगाण्याच्या परिसरातले संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी येतात. त्यालाच लागून या ठिकाणी एक महाविद्यालय पण आहे. त्या ठिकाणी कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि हा बरं का साहेब 2 मिनिट थांबवतोय की हा गुजरातला जोडणारा रस्ता महाराष्ट्रातला कशी अवस्था झालेली आहे बघा. बरोबर, वाहन चालवताना अगदी कसरत करावी लागते. हा रस्ता म्हणजे डांबरीकरण होता, पण आता ह्या रस्त्याची पावसाळ्यापासून बिकट अशी अवस्था झालेली आहे. एक या ठिकाणी वाहन चालवणं म्हणजे ड्रायव्हरची कसरतच, तारेवरची कसरत आहे. या ठिकाणी जो गुजरात कडे जाणारा हा रस्ता, वास्तविक पाहता हा रस्ता गुजरातला कनेक्ट असल्यामुळं व्यवस्थित पाहिजे होता, पण या ठिकाणी ही रस्त्याची जरा दुरवस्था झालेली आहे. सुरगाण्यातून पुढं येताच डावीकडे वळल्यानंतर जे पहिलं गाव लागतं, एक छोटंसं गाव आहे जे की तळपाडा म्हणून ओळखलं जातं. तर हे जवळपास आपल्या सीमेवरतीच येतं, गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरती. तर एवढा खडतर प्रवास करून सुरगाण्यापासून इथं 3 किलोमीटर असेल. तर ह्या ठिकाणी आता आपण इकडनं आपण हा महाराष्ट्र आणि पलीकडं गुजरात बघू शकता. दाखवा ते बोर्ड. बारीपाडा इथून 15 किलोमीटर, वघई 53 किलोमीटर आणि वाजदा 68 किलोमीटर आणि सापुताऱ्याला पण जाता येते 29 किलोमीटर आणि नाशिक 108. म्हणजे असं फिरून असा तो रस्ता आहे. तर आपल्याला फिरून नाही जायचं. तर ह्या ठिकाणी बघा गुजरात मध्ये प्रवेश केले. तर इथं पाठीखाली थांबू. बघा हे गुजरातचे रस्ते चौडे, दोन लेन सहज पास होती, म्हणजे गाड्या सहज पास होती. आणि इथून आपल्याला बारीपाड्याला निघायचं ना, म्हणजे तो वघई रस्ता आपल्याला सापुतारा, वघई आणि वाजदा सुरतकडे जाणारा रस्ता आहे हा हायवे. रस्ते नागमोडी आहेत. गवळी साहेब काय वाटतंय? नाही, आता जे रस्ते आहे हे रस्ते अगदी नागमोडी वळणाचे आहेत आणि रस्ता एकदम चांगला आहे. या ठिकाणी रस्ते नागमोडी असल्यामुळे समोरचं वाहन एकदम अचानक जवळ
आपल्या पुढ्यात येऊन त्याच्यामुळं ड्रायव्हरला गाडी चालवणं जरा अवघडच वाटतं. नक्की तरी पण रस्ता रुंद असल्यामुळं एवढी फारशी अडचण जाणवत नाही. आता जे आपण पहिलं गाव लागणार आहे जे माळुंगा, ते एकदम छोटंसंच गाव आहे, तरी त्या ठिकाणी रस्त्याची जी क्वालिटी आहे ती उत्तम प्रकारे आहे आणि रिपेरिंग पण होते. जिथं जास्त खराब झाले की आपल्याकडे खडी टाकून जसे रिपेअर करतात तसं नाही, डायरेक्ट कालवलेली डांबर घेऊन येतात आणि त्याच्यावर टाकून रोलिंग करून आणि रस्ता. आता इथं पहा बाउंड्री आहे, चेक पोस्ट आहे, या ठिकाणी गुजरात पोलीस आपल्याला लहान माळुंगा म्हणून आहे आणि हे मोठं माळुंगा. इथं मला वाटतं शाळेत सुविधा 10वी 8वी पर्यंत तरी असेल, कमीत कमी 5वी शाळा. छोटं गाव आहे, 7वी 8वी पर्यंत असू शकते. ही बघा जिल्हा त्यांची शाळा, प्राथमिक गुजराती शाळा लहान माळुंगा बघू शकताय. सातवी पर्यंत तरी असेल बहुतेक. आणि समोरचा जो डोंगर दिसतोय त्याची जी कडा आहे त्या कड्यावरती एक असं बारीक झुडूप दिसतंय, तर ती झुडुपाची लाईन म्हणजेच बॉर्डर आहे. बरोबर तुम्ही बघू शकताय. डोंगराच्या एकदम अशी रेष मारल्यासारखी दिसते. हा जो विभाग आहे तो डांग म्हणून ओळखला जातो. डांग जिल्हा आणि ज्याचं की जे जिल्ह्याचं ठिकाण आहे ते कोणतं आहे? आह्वा. आह्वा. तर त्याच मार्गावरती आपण आहोत. हे बघा मानमोडी. आता मानमोडी या शब्दावरून मला ते आठवलं का जो एक पूर्वीच्या काळी एक आजार आला होता, त्याला ते मानमोडी असं म्हणायचं. तो कोणता तो आजार होता? तो आपला प्लेग. हा बरोबर प्लेग. तर ते मानमोडी असं गाव आहे. मजेदार आहे. हो ना. सुंदर असा पूल, त्याच्यावरती जो नदीचा प्रवाह येतो तर तो तुम्हाला किती आहे त्यासाठी दर्शक म्हणून एक फलक सुद्धा आहे, परंतु ते सगळं गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे. चोंड जो शब्द असतो तो एक छोटस तळ्याला म्हणतात. जंगलामध्ये एक असणारं छोटं तळ चोंड असं म्हणतात. म्हणजे आमच्याकडे नदीच्या जो छोटा डोह असतो, हा बरोबर, छोटा डोहामध्ये जे पाणी साचलेलं असतं त्याला चोंड म्हणतात. चोंड असा एक अर्थ लागू शकतो. आता प्रत्यक्षात काय आहे त्या आणि प्रत्येकाचे बोली भाषेतील शब्द वेगवेगळे असू शकतो. बरोबर. रस्त्याचं जे आहे ना ते म्हणता येईल की 10 पैकी 9 मार्क सुद्धा द्यावे लागेल. हरकत नाही, द्यायला काहीच हरकत नाही. रस्त्याच्या बाजूला साईन बोर्ड आहेत, स्पीड लिमिटचे बोर्ड आहेत आणि प्रॉपर त्याला सफेद पट्टे मारलेले आहेत. परत जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला बॅरिगेटिंग जे आहे मेटल बॅरिगेटिंग आपल्याला दिसते. म्हणजे सेफ्टीच्या हिशोबाने सगळ्या सुविधा त्यांनी. आता बघा पुढं वळण आहे तर अशा प्रकारचे ॲरो आपल्याला ह्या वळणाच्या अगोदरच आपल्याला दिसतात. आणि हे बघा स्टील बॅरिगेटिंगची इतक्यात मी जाऊन आव्याकडे जाणार आहोत. रस्ता सांगितल्याप्रमाणे अगदी वळणाचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे, त्याचबरोबर जंगल पण आहे, पाण्याची पण सुविधा आहे, आंब्याची पण आमराई आहे. गुजरातमध्ये जवळ आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
या ठिकाणी गव्हाची पण लागवड पेरणी केलेली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्याच्या बाजूला जंगल आहे. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गुजरात म्हटलं की हिरवळ, मग ती शेतीची असो किंवा जंगल संपत्तीची असो, भरपूर जंगल आहे. तुम्हाला आता समोर दाखवतोय मी, हा डोंगर बघा. जसं काय आपण तिकडं केरळमध्ये गेलोय असंच वाटेल. केरळमध्ये सुद्धा अशाच प्रकारची जंगल आहे. फक्त फरक एवढं, ते सदाहरित आणि हे पानगळी आहे. म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात झाली, साधारण डिसेंबर जानेवारी सुरू झाला की पानगळीला सुरुवात होते. या ठिकाणी पहा, धावडा म्हणजे आमच्याकडे धामोड म्हणतात. त्याच्यानंतर साग आहे, सादडा आहे, मदळ आहे, कोडई आहे. आता ही जी नावं मी सांगितली ह्या आमच्या बोली भाषेतली नावं आहेत. काही यांची वेगळी वेगळी नावं पण असू शकतात. मोहू आहे. तर अशा प्रकारची वनसंपदा ह्या गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे मी दाखविलंच. आता समोर बारीपाडा आलेला आहे. ह्या बारीपाड्यापासून डावीकडं जर वळण घेतलं तर सरळ तुम्ही वघईला जाऊ शकताय. वघई, वाजदा. आणि उजवीकडे वळण घेतलं, आता आपण उजवीकडे जाणार आहोत, तर सापुतारा. पण आपल्याला सापुताऱ्याला जायचं नाही. आपल्याला इथं पुढे सामगाहान असं आता अर्ध्या किलोमीटरवर सामगाहान आहे. तर सामगाहानमधून पुढे डावीकडे वळायचं आणि आपण सरळ मोठ्या देवाकडे आपल्याला इथं जायचं. प्रथम बघा, हे बघू शकता, हे सामगाहान आहे. आणि ह्या ठिकाणी आपण नाश्ता करणार. थोडंसं पोटात पाहिजे ना, नुसता प्रवासच नको. एक हे रस्त्यावरचं गाव आहे आणि बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. सापुताऱ्याहून येताना खाली घाटाच्या खाली पहिलं गाव हे लागणार. आणि ह्या ठिकाणी आपल्याला नाश्ता, जेवण आणि स्थानिक जे आदिवासी बंधू आहेत, बाजार, त्या बाजाराला इथं येतात. आणि परत अजून काही गाड्यांच्या दुरुस्त्या वगैरे, काही मेकॅनिकल, पंचर वगैरे ह्या ठिकाणी आपल्याला काढून मिळेल. तसंच इथं एक स्टेट बँकची शाखा पण आहे. बघा, आम्ही आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. प्रगती नाश्ता कॉर्नर या ठिकाणी. आम्ही आता काहीतरी गरम गरम मस्तपैकी घेणार आहोत. बरं, हां, डबा आणला तो पुढे पाहू ना. पुढे हां, सुंदर गरम गरम भजी. काय भाई, झाले का तयार? झाले ना. आता काय मिळतंय गरम गरम? गरममध्ये भजी भेटेल, वडापाव, चिली राईस, मंचुरियन, नूडल्स, डाळ भात. चायनीज पदार्थ पण इथं मिळतात गरम गरम एकदा. कशी दिली भजीची? 30 रुपये. 30 रुपये. आणि भजी बरोबर काय, चटणी वगैरे? चटणी मिळते ना? हा, मंचुरियन तयार करताय. मंचुरियन गरम गरम एकदम. चिली राईस बरोबर. नमस्ते. कुठले बाबा तुम्ही? हां, घोट्यामाळ. बारीपाड्यापासून का? नाही.
जोगबारी हा गुजरात मधचे हां चाय 10 रुपये, कॉफी 15, दूध 10, पाणी बॉटल 20. बघा हे हॉटेलचं नाव काय? प्रगती हॉटेल. सामगहानला इथं घाटाच्या जस्ट खालीच अतिशय ताजा आणि चवदार असे पदार्थ इथं मिळतात. तुम्ही जर कधी आलेच सामगहानला आले तर नाव काय? दादा बकरी. हां यांच्या हॉटेलमध्ये यायचं आणि तुम्हाला चांगले पदार्थ खायला मिळतात. गुगल मॅप 2-3 रस्ते दाखवत आहेत, परंतु आता आपण त्याच्यातला जो आहे एक शॉर्टकट रस्ता आहे तो 32 मिनिट 18 पेट पूजा केली आणि मस्त भजी आणि चटणी बरोबर आणि त्याबरोबर चहा 3 घेतला. प्लेट भजी घेतले आपण. त्याचं किती झाले ते? अराउंड 10 30 10 40 120 रुपये. 120 रुपये. तर 120 रुपयामध्ये आम्ही आणि प्लेट नाश्ता केला आणि एक पाणी बॉटल आणली का? हो आणले. तर इथून आता आपल्याला गुगल मॅप 2-3 रस्ते दाखवत आहेत, परंतु आता आपण त्याच्यातला जो आहे एक शॉर्टकट रस्ता आहे तो 32 मिनिट 18 किलोमीटरसाठी 32 मिनिटं दाखवतो. नाहीतर एवढा टर्निंग मारून यावं लागलं आहे, परंतु हा थोडासा ग्रामीण भागामधून जातोय, तर आपण तिकडचं थोडंसं दर्शन घेऊया आणि हा आपण शॉर्टकट, कारण जो मोठा रस्ता आहे तर तो आपल्याला असा मोठा गावामधून गेलेला रस्ता, थोडं गावाचं दर्शन भेटेल. आणि आपल्याला जर या ठिकाणी एखादा शेतकरी काही शेतीची कामं करत असेल तर नक्कीच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ आम्ही. बघा इथं आपल्याला आता गलकुंड 9 किलोमीटर इकडे आपल्याला वळायचं आहे समोर. आता हे पहा सरळ जो सापुताऱ्याला जातो इथून 8 किलोमीटर आहे आणि इथून आव्हा 32 किलोमीटर. इथून जो समोर बघा खूप छान असं मंदिर, आणि हा जो आपण मगाशी रस्ता सोडला होता उजवीकडचा जो गलकुंड आणि गलकुंडहून आव्हा, तर त्यामध्येच हे कोणतं गाव आहे? हे आहे टाकलीपाडा. टाकलीपाडा या ठिकाणी आम्ही ह्या परत मुख्य रस्त्यावरती आलो. आता हा आव्हाकडे जाणारा रस्ता बघा, खूप छान सुंदर असं रिसॉर्ट
आता आपण आलेलो आहोत वन विश्राम बोरखल बोरखल बोरखल. बोरखल पासूनच हे असं आहे. हे बघा, हे गाव आहे बोरखल आणि ह्या गावाजवळूनच गावात पासूनच आपल्याला मोठ्या देवाकडे जायचं आहे. या इथून पुढे ना हो. इथून उजवीकडे बोरखल जे गाव आहे ते खाली आहे इथून उताराला, आणि त्याच्या अलीकडेच उजवीकडे वळल्यावरती आपण मोठा देव, नळदा देव, लिंगा गावाजवळ आहे हे ठिकाणी आपण आता जात आहोत. बघू शकता पुढे अंजन कुंड म्हणून आहे 15 किलोमीटर, लिंगा 8 किलोमीटर आणि बिलमाळ 10 किलोमीटर. हे लिंगा गाव का? नाही, लिंगा नाही, पायर घोडी. पायर घोडी. हा. बोरखल जे मुख्य गाव आहे त्याच्या जवळचं हे पायर घोडी म्हणून एक छोटस गाव आहे. पायर घोडी पासून आपण अजून पुढे चाललो. मोठा देव, नळदा देव याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये या देवाला एक नवसाचा देव म्हणून मानले जाते. आपल्या मनात जी काही इच्छा असेल तर या देवाजवळ बोलली आणि नवस केला तर ती नक्कीच पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेने या मोठे देवाजवळ पौर्णिमा असेल किंवा त्यांचे जे दिलेले वार आहेत त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येतात, आपला नवस पूर्ण करून घेतात, झालेला नवस परत फेडतात. बघा, नवस पूर्ण करून अशा ठिकाणी ते स्वयंपाक बनवतात आणि जेवण करतात. बघा, आता लांबून लांबून लोक येतात त्या ठिकाणी नवसाची पूर्तता करण्यासाठी. खूप लांबून लोक येतात. नळदाला आलेलो तरी गर्दी आहे हो बऱ्यापैकी. तर आपण आता ह्या नळदा या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाण जे आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. समोर बघा पार्किंग आहे. ह्या पार्किंगमध्ये आपण इथं आपलं जे वाहन आहे ते पार्क करू शकतोय. आणि इथून आपल्याला पायी पुढे देव समोर नदीच्या त्या बाजूने तिथं आहे, तिथं जावं लागतंय. तर तुम्हाला दर्शन आपण तिथं गेल्यानंतर दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे आहे मोठा देव. याचं या ठिकाणी देऊळ आहे. देऊळ म्हणण्यापेक्षा मोठा देवचं ठिकाण. इथं आज रविवार आहे, शुक्रवार आहे, तरीही गर्दी थोडीशी आहे. आणि आजूबाजूला बघू शकता त्या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि आपली वाहनं आणि खूप सारे लोक इथं आलेले आहेत. म्हणजे आणलं का? हां, शेवटी आम्ही आमची स्विफ्ट घेऊन पोचलो आहोत. मोठा देव, नळदा देव या ही आमची देवस्थानाजवळ. स्विफ्ट. आणि आज खूप अशी गर्दी आहे.
त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केलेली आहे. तर आज थोडीशी गर्दी वाटते. गर्दी आहे. शुक्रवार आणि रविवार हा दिवस असतो आणि त्यासाठी आपला ज्यांचा जो नवस असतो तो नवस आवर्जून दूर करण्यासाठी, नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात. वरून यावं आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत मस्त भक्तांना येण्या जाण्यासाठी, चढण्यासाठी, उतरण्यासाठी सुकर अशा पायऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत. जास्त उंच डोंगरावर नाही. हां माझे हो मला वाटते पुण्या पुढे आई मला वाटतं हां चॅनलचं नाव काय? BH भारत भ्रमंती. या ठिकाणी हा मोठा देव मला वाटतं शुक्रवार आणि रविवारी हां गर्दी राहते. हो एक काम कर बरं तिकडं तिकट काही देऊ लागेल. मंगळवार पण राहते ना. मंगळवारी पण असते. तुम्ही कुठले? आम्ही रोकडवाडा सुरगाणा तालुका. मग आम्ही अहमदा पळसणचे ना. तुम्ही दादा कुठले? आणि खूप चांगली गोष्ट तुम्ही बातमी देत आहे ना बाहेर. खूप चांगली गोष्ट आहे. नाही आपला आदिवासी माझा जो चॅनल आहे ना आदिवासी लोकांविषयी चॅनल आहे. आपल्या चालीरीती ज्या दाखवत आहेत ना भायाच्या वगैरे सगळ्यात मी ते शूट करून यूट्यूबला टाकत असतो. म्हणजे तेव्हा पब्लिकला पण बाहेरच्या हो आदिवासी समाज नेमकी कसं करतो, काय करतो, आपण काही गोष्टी बदलल्या पाहिजे पण ते होत नाही. बरोबर. मी केरंबळचा गेल्या वर्षी डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम मी शूट केलेला आहे. हां काशीनाथ गायकवाड. हां तिथं माझी मुलगी दिलेली आहे करंबेळला. हां मी आलो होतो 2 दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी आणि दुसरा दिवस ते चढून उतरले. तिथून शेवटपर्यंत तो आहे. 3 भागात कार्यक्रम आहे तो. एक आम्हाला माहिती दे थोडीशी. हा कार्यक्रम म्हणजे इथं कोणकोणत्या दिवशी केला जातो? आमच्या पूर्वज हवा तठून मानता करेल आहे. आमचे वडील हवा राजामध्ये कुळ लिंगाराजच्या डांगच्या 5 राजा आहेत. ते मध्ये एक लिंगा राजा, बरोबर, लिंगाराजचा एक राजा तो आमचा वडील होता. आम्ही दोघं भाऊ आहोत पुजारी. तर आमचे वडीलला प्रसन्न झाले. मग तेही आता आम्हाला मार्ग दाखवा, रस्ता दाखवा देवाचीच का मला तुम्ही हे ठिकाणे तुम्ही स्थापना करा. का मग आमचे वडील पूर्व आजची 7 की 8 पिढ्या झाले इथं स्थापना केली. तुम्ही जसं चालू राहिलं राजाचा जो राजाचा मूळ 5 भाईबंद. तेमध्ये एक भंडारी परिवार, एक निशाणकर, एक नगारकर, कहाळकर असा 5 भाईबंद. त्याचा मोठा भाईबंद आम्ही भंडारकर. ही भंडारा आम्हाला सोपेला आहे. आमच्या गावमा काही बी आज बी होळीचा तहेवार हवा, तेराचा सण हवा, दिवाळीचा काही पण सण असतील आमच्या कोणाला बी भाईबंदला आमचे भंडारी परिवाराला बोलवतोय, 1-2 पुंज पाडतोय, मगच
तर होळी पण पेटवत का तेराच्या का कनाबी सण धरत त्याचे पुढंच म्हणजे धरत नाही. आपला आदिवासी माणूस आदिवासी. कोणतंही खायचं असेल, नवीन धान्य नवीन म्हणा, धान्य. भाजीपाला म्हणा, अगोदर देवाला अर्पण करायचं. बरोबर. आणि तो ते यांच्या हातून. आमच्या हाता करतो बरोबर. पुढे आमच्या हातावरून मग ते राजा बी का गाव करी नक्की. ते सण का तेव्हार उजवतो बरोबर. त्याचे पुढे नाही. तर मित्रांनो, ह्या आहे आपला आदिवासींचा देव, मोठा देव. तर तुम्ही आता इतर ठिकाणी जाताय, मोठमोठाली मंदिरं असतात, परंतु आपल्या ह्या देवासाठी मंदिर वगैरे काही नाही. उघड्यावर ऊन वारा पाऊस ह्या ठिकाणी तो इथं सतत लोकांचे मनोकामना पूर्ण करतोय. नवस करतात, त्या नवसाला पावतो आणि अशा प्रकारे लोकांची शांती समाधान होतं. आणि जसं हे भाऊ जे म्हणत आहे तर मला अतिशय आनंद वाटलाय. ज्यांनी जे म्हणजे मान्यवरती केलंय त्यांनी त्याचं मी खूप अभिनंदन मानतो. या ठिकाणी आपण बघू शकता जो कॉईन असतो तो ह्या दगडाला आपण लावतो. एक मनोभावने त्याला तो चिकटतो आणि आपल्या मनातील भावना पूर्ण होतो. अशा या पाठीमागच्या आहे. त्या ठिकाणी जे दर्शनार्थी येत असतात त्यांना बसण्याची व्यवस्था इथं सुंदर प्रकारे केलेली आहे. त्या ठिकाणी बसतात. आमचा भाग थोडं खेडवस्ती ग्रामीण भाग आहे, बाकी काही नाही. आम्ही पण ग्रामीण भागातलेच ना. आणि सगळे आनंदित आम्ही इथं आलो. आम्हाला अगदी उत्साह वाटलाय, बाकी काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जे देवस्थान आहे अति उत्कृष्ट आहे. त्याच्यात आम्हाला खूप समाधानी वाटते. आमचे गौरी साहेब भेटले, सर भेटले, तुम्ही पण भेटले. खूप आभारी आहोत तुमचे. बस मनपूर्ण